धुळे येथील भारतीय संस्कृतीत संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि भावी पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण अत्यंत आवश्यक आहे। याच उद्देशाने गायत्री प्रज्ञापीठ धुळे येथे आयोजित नवरात्री अनुष्ठान आणि पूर्णाहुती नवकुंडी गायत्री महायज्ञ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। या मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात धुळे शहराच्या प्रथम नागरिक आणि महापौर सौ मायादेवी परदेशी व माधवराव परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली। तसेच धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ ज्योत्स्नाताई पाटील आणि प्रफुल्ल पाटील यांना गायत्री प्रज्ञापीठच्या वतीने श्री रामरक्षा देऊन या पवित्र स्तोत्राच्या वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला। श्री रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व सांगताना प्रज्ञापीठाने स्पष्ट केले की या स्तोत्राच्या नियमित पठणामुळे प्रभू रामचंद्र आपल्या सर्व अवयवांचे रक्षण करतात आणि आयुष्यात अनेक समस्यांचे निराकरण होते। शुद्ध अंतकरणाने हे स्तोत्र म्हटल्यास आत्मविश्वास वृद्धिंगत होतो। विशेषतः लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी घरोघरी संध्याकाळी शुभम करोती सोबतच श्री रामरक्षा मारुती स्तोत्र व हनुमान चालीसा पठण करण्याची परंपरा सुरू राहणं गरजेचं आहे। यामुळे मुलांच्या उच्चारणात असलेले वाणी दोष दूर होऊन उच्चार स्पष्ट व शुद्ध होतील। या सोहळ्याला गायत्री प्रज्ञापीठाचे सुधाकर दादा बेंद्रे, उपाध्ये दादा, निसर्ग मित्र समिती राज्य महासचिव संतोष पाटील, बागुल दादा, चौधरी सर, पोपटराव पाटील, महादेव प्रसाद पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। नवरात्रीच्या पवित्र काळात राबवण्यात आलेल्या या आध्यात्मिक उपक्रमाचे धुळे शहरात व जिल्ह्यात कौतुक होत आहे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।